राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने आता वर्तवला आहे। बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव महाराष्ट्रावर जाणवणार आहे। 29 ते 31 जुलै दरम्यान राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। विदर्भ, खानदेश, कोकण आणि उत्तर मराठवाड्यात जोरदार पाऊस बरसण्याचा अंदाज आहे। 29 जुलै रोजी विदर्भात, 30 जुलै रोजी उत्तर मराठवाड्यात पावसाचा जोर वाढू शकतो। त्याचबरोबर मुंबई आणि उपनगरात देखील 30 आणि 31 जुलैला चांगल्या पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे। त्यामुळे जुलै अखेरीस राज्यामध्ये पुन्हा एकदा दमदार पावसाची अपेक्षा नागरिकांना आहे। चंद्रपूर जिल्ह्याला मात्र पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। आता शाळा, कॉलेज, क्लासना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। अनावश्यक प्रवास टाळा असं आवाहन देखील जिल्हाधिकाऱ्यांनी केलेलं आहे। त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी केल्यानंतर आता प्रशासन देखील सतर्क झालं आहे। आणि आता बातमी पंढरपुरातनं। उजनी धरणातून भीमा नदीत होणाऱ्या पाण्याच्या विसर्गाने पंढरपूरच्या भीमा नदीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे। चंद्रभागेच्या तीरावरील भक्त पुंडलिक मंदिरासह इतर सर्व मंदिरं आता पाण्याने वेढली गेली आहेत। संभाव्य पूरस्थितीच्या अनुषंगाने प्रशासन देखील अलर्ट मोडवर आलंय। अद्याप उजनीतून भीमा नदीत प्रवाह सुरू असल्याने सकाळपर्यंत पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढेल, तर जुना दगडी पूल हा देखील पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय। आणि त्यामुळे वारीनंतर उद्या होणाऱ्या पालख्यांच्या निरोपावेळी पंढरपूरला पुराचा वेढा पडल्याची शक्यता व्यक्त केली जाते। उजनी धरणातून भीमा नदी पात्रात सुरू असलेल्या विसर्गाचा परिणाम आता पंढरपुरात दिसतोय। नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होतीये आणि त्यामुळे ब्रिटिशकालीन ऐतिहासिक दगडी पूल पूर्णपणे पाण्याखाली गेलाय। सध्या भीमा नदी पात्रातून सुमारे 30,000 क्युसेक पाणी सोडण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे। उद्या सकाळपर्यंत पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। इकडे नाशिकची ही अवस्था आहे, तर दुसरीकडे नागपुरात दुपारी अचानक पाऊस आला आणि त्यामुळे जेसीबीच्या मदतीने पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या शाळकरी विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना सुखरूपपणे बाहेर काढावं लागलंय। नागपुरातल्या पूरस्थितीच्या बचाव कार्याचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। हा व्हिडिओ नरेंद्रनगर परिसरातला असल्याचं सांगण्यात आलंय। संबंधित विद्यार्थी नेमके कोणत्या शाळेचे आहेत याची माहिती अद्याप समोर आलेली नाही। मात्र प्रशासनाने तातडीने बचाव कार्य राबवत या सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। जेसीबीच्या समोरच्या मोठ्या खोऱ्यामध्ये या विद्यार्थ्यांना बसवण्यात आलं आणि त्यांना या पाण्यामधून सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं। जवळपास 4 ते 5 फूट पाणी हे या रस्त्यांवर आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे हे लहानगे अगदी छोटे छोटे विद्यार्थी आणि त्यांचं बचाव कार्य असं जेसीबीच्या सहाय्याने करावं लागलं। नागपूर शहरासह विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आणि या पावसामुळे नागपुरातील सोमलवार शाळेभोवती पाणी साचल्याचं पाहायला मिळालं। आणि त्यामुळे शेकडो विद्यार्थी या शाळेच्या इमारतीमध्येच अडकून पडले होते। अचानक पावसानं जोर घेतला आणि शाळेतून मुलांना बाहेर पडणं देखील कठीण होऊन बसलं। त्यामुळे पाणी साचलं, शाळा लवकर सोडावी लागली। पावसामुळे शाळेभोवती पाणी साचलं, विद्यार्थी सुखरूप बाहेर येईपर्यंत पालकांची घालमेल प्रचंड वाढली होती। आज चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे। विदर्भातही पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। पुढील 3 दिवस विदर्भात पावसाचं धुमशान असणार आहे। विशेषतः पूर्व विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट, रेड अलर्ट देण्यात आलाय। तिकडे नागपूरच्या छत्रपती चौकामध्ये पावसाच्या पाण्यामध्ये एक कार देखील अडकून पडली होती। नागपूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी असं मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं। पाण्यात अडकलेली ही कार, स्थानिकांनी हा प्रकार मोबाईलमध्ये चित्रित केला आणि एका अंडरपासमध्ये ही कार अडकल्याचं पाहायला मिळालं। पाणी प्रचंड वाढत गेलं, त्यामुळे कार पूर्णतः बुडाली। आधी कार बंद पडल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर पाण्याची पातळी वाढली, त्यात ही कार पूर्णतः जलमय झाली, पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळालं।
आम्ही माडकी नगरवरून येत होतो. आम्ही खामल्याला जात होतो. जेव्हा आम्ही पुलाच्या खालून गाडी टाकली तेव्हा पाणी घुटण्यापर्यंत जेव्हा गाडी टाकली आम्ही तर गाडी अचानक बंद पडली. तर बंद पडल्यामुळे चारी तरफच्या पाणीचा जे फोर्स होता ते एकाच साईडला आला तर पाणी कमसे कम मग छातीपर्यंत पाणी आलं. तिकडे पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी जीवनदायिनी म्हणून ओळखलं जाणारं उजनी धरण आता 100% भरलं आहे. या धरणातून कालपासूनच भीमा नदी पात्रामध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग वाढलाय. सध्या उजनी धरणातून भीमा नदी पात्रात 61,600 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग केला जातोय. भीमा नदीचं पात्र हे दुथडी भरून वाहू लागलंय, त्यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तर दुसरीकडे खडकवासला धरण साखळीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय आणि या धरण क्षेत्रामध्ये जवळपास 90% ही धरणं भरलेली आहेत. पानशेतमधून प्रथमच 600 क्युसेक विसर्ग करण्यात आलाय. पुणे जिल्ह्याला मोठा दिलासा म्हणावा लागेल. उजनी धरण 100% भरलंय आणि उजनी धरणामध्ये वरून येणाऱ्या पाण्याची आवक मोठी आहे. त्यामुळे उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये 61,600 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग केला जातोय. उजनी धरणाचे 16 दरवाजे तब्बल 3.5 फुटानं उघडले. त्यामुळे उजनी धरणाचं हे विहंगम दृश्य आपण पाहतोय. आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी. उजनी धरणातून भीमा नदी पात्रामध्ये तब्बल 61,600 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग केला जातोय. त्यामुळे भीमा नदी काठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय. मी सध्या उजनी धरणावरती आहे आणि पाठीमागची दृश्य तुम्हाला दाखवतो. उजनी धरणाच्या या 16 दरवाजांमधून सध्या भीमा नदी पात्रामध्ये 61,600 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग केला जातोय आणि त्यामुळं भीमा नदीचं पात्र जे आहे ते आता दुथडी भरून वाहतंय. खरं तर काल सोमवारी 27 जुलै रोजी सकाळी 11 वाजल्यापासून उजनी धरणातून भीमा नदी पात्रामध्ये विसर्ग करण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला हा विसर्ग 6,600 क्युसेक होता. त्यानंतर यामध्ये हळूहळू वाढ करण्यात आली आणि आता हा विसर्ग तब्बल 61,600 क्युसेक पर्यंत जाऊन पोहोचलाय. उजनी धरणाचे तब्बल 16 दरवाजे 3.5 फुटाने उघडण्यात आलेत. उजनी धरण सध्या 100% भरलेलं आहे आणि उजनी धरणामध्ये 117 टीएमसीहून अधिक पाणी साठा झालाय. पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाट माथ्यावर होत असलेला पाऊस आणि याचबरोबर उजनी धरणाच्या वरील धरण साखळीतील भरलेली धरणं त्यातून केला जाणारा विसर्ग हे सर्व पाणी भीमा नदीमध्ये येत असतं आणि याचं मापन जे आहे ते दौंड बंधाऱ्यामध्ये होत असतं. सध्या उजनी धरणामध्ये येणारी आवक आपण बघितली तर ती आवक 50,000 क्युसेकहून अधिक आहे आणि त्यामुळे उजनीत येणारे जे सर्व पाणी आहे ते सर्वच्या सर्व पाणी आता भीमा नदी पात्रामध्ये सोडलं जात आहे. कारण उजनी धरण जे आहे ते 100% भरलंय. उजनी धरणाची एकूण साठवण क्षमता आपण बघितली तर ते 123 टीएमसीची आहे आणि सध्या उजनी धरणामध्ये 117 टीएमसीहून अधिक पाणी साठा झालेला आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेनं उजनी धरण भरण्यासाठी केवळ 5 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. वरून येणारा प्रवाह जर आपण बघितला उजनी धरणामध्ये तर तो 50,000 क्युसेक आहे आणि एवढा मोठा प्रवाह उजनीत येतोय. त्यामुळे उजनी धरणामधून देखील हे उजनीचे 16 दरवाजे आहेत ते उघडून आता भीमा नदी पात्रामध्ये तब्बल 61,600 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग केला जातोय आणि हा वरून येणारा जो एवा आहे तो जर वाढला गेला तर त्यानुसार मात्र हा जो उजनीतून सोडलेला जो विसर्ग आहे तो कमी जास्त केला जाऊ शकतो आणि एकूणच ही सर्व पूर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी हा विसर्ग सध्या भीमा नदी मध्ये केला जातोय आणि प्रशासनानं भीमा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील दिलाय. देवा राखुंडे, NDTV मराठी, उजनी, इंदापूर. आणि उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये करण्यात येत असलेल्या विसर्गामुळे पंढरपूरच्या भीमा नदीची पाणी पातळी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. चंद्रभागेच्या तीरावरील भक्त पुंडलिकाचं मंदिर त्याचबरोबर इतरही मंदिरं पाण्यानं वेढली गेली आहेत. संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगानं प्रशासन देखील रेड अलर्टवर आहे. अद्याप उजनीत भीमा नदीत प्रवाह सुरू असल्यानं उद्या सकाळपर्यंत पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढू शकते. तिकडे नाशिकमध्ये पावसानं उसंत घेतली असली तरी आज जिल्ह्यामध्ये 15 धरणांमधून विसर्ग सुरू आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्याच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्यानं वाढ होऊन उपयुक्त पाणीसाठा 81% गेला आहे. जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला असून बळीराजा सुखावलाय.
पाऊस आता जुलै अखेर रौद्ररूप दाखवणार आहे। राज्यात अतिमुसळधार पाऊस बरसण्याचा इशारा हवामान खात्यानं दिलाय। राज्यातल्या 23 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे। यामध्ये 4 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर 19 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला। तर पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये आणि पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये मोठ्या प्रमाणावर वारे वाहत आहेत। 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहणार आहेत। 23 जिल्ह्यांना अलर्ट दिलाय। चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आसामला पुराचा मोठा फटका बसलाय, पण यावेळी आलेला पूर हा गेल्या 4 दशकात पाहिला नाही अशी प्रतिक्रिया आसाममधून समोर येते। आसाम राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये या पुरामुळे नुकसान झालंय, प्रचंड नुकसान झालंय। पुराचा फटका बसलेल्या लोकांची संख्या अंदाजे 5.5 लाखांच्या घरात आहे। 27,000 हेक्टर शेतपिकांना याचा फटका बसला। शिवसागर, गोलाघाट, चराईदेव, जोरहाट, नगाव त्याचबरोबर कामरूप या जिल्ह्यांना या महापुराचा फटका बसलाय। मालमत्तेचं प्रचंड नुकसान झालंय। दरम्यान आसामच्या सर्व पक्षीय खासदारांनी दिल्लीत सुरू असलेल्या अधिवेशनादरम्यान या पूरस्थितीचा आढावा घेतलाय। ही दृश्य आहेत उत्तराखंडच्या रिप्साना नदीच्या भयावह प्रवाहाची। मुसळधार पावसानं नदीला पूर आलाय आणि काही सखल भागामध्ये या नदीचं पाणी शिरलंय, तर नदीच्या प्रवाहात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे रिप्साना नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। तिच्यावर बांधण्यात आलेल्या पुलाला पाणी लागलं तर नदीकाठच्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय।